चला, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हाय, नमस्कार. तर मी चुलीवरच्या भाकरी बनवायला आलो आणि सर्दी तर खूप झाली आहे मला. हे बघा, इकडे बघा कसल्या भारी भाकरी बनवायला मी चुलीवरच्या, छान मस्त. हे बघा, अंधार पडलाय, रात्र झाली आहे आणि मी भाकरी बनवायला लागली. हे बघा, तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा बरं. आपल्या गावाकडच्या भाकरी म्हणलं ना, कसं माहिती आहे का, एकदम छान आणि मस्त बरं. तरी पण हे दळण नीट दळून दिलेलं नाही, थोडं थोडं मोठं मोठं पीठ आहे आणि भाकरी थोडं फुगत नाहीत कोणत्या कोणत्या, आणि कोणत्या कोणत्या फुगत्यात पण. आणि एवढी छान आणि एवढी मस्त मी भाकरी बनवून गेली बघा. आणि हे संध्याकाळचा टाईम आहे आणि आपल्याला मस्त अशी छान खमंग भाकरी बनवायचे. तर मी आता मस्त आणि छान भाकरी बनवून घेणार आहे, खूपच छान. आणि मला आज बेसन आणि भाकरी बनवायची तर म्हणलं चला आता चुलीवरच्या मस्त अशा गरम गरम भाकरी बनवावं आणि मस्त असं बेसन बनवावं आणि पोट भरून जेवण करावं असं वाटलं मला आज. तर अचानकच माझं मन गेलं बेसन भाकरी बनवावं चुलीवरचं म्हणून. तर मी छान प्रकारे असं भाकरी बनवून घेत आहे. आणि खरं सांगा बरं, चुलीवरच्या भाकरी आवडतात का नाही सगळ्यांना, नक्की कमेंटमध्ये सांगा. तर इकडं छान प्रकारे असं भाकरी करून घेतली आणि इकडं आपलं आता भाकरी पण झाल्यात आणि बेसन बघा मी किती छान आणि मस्त करून घेतली. खूप छान बेसन आहे. आणखीन चुलीवर जर केले असते का आणखीन छान झालं असतं, पण मला मधी मिरच्याचं मिठाचं परत उचला, परत बाहेर घेऊन जावा, परत मध्ये घेऊन या, त्याच्यासाठी म्हणलं चला आता बेसन आपण ह्याच्यावरच करूया म्हणलं. चला आता मी भजनाला निघाली. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तर उद्याच्याला रामनवमी आहे आणि आज संध्याकाळी भजन राहतंय, तर मी भजनाला निघाली आहे. तरी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. चला मग जाऊया आता. आत्ता जेवण ते झालं, आता मी भजनाला निघाले. झाला यांचा चहा प्यायचा, पिले थोडा राहिला. आता रोज बसा बघा भजनाला. रोज बसलं की पाठ होतंय भजन. होय होय.
झालं भजन बरं आता. आणि आता 1:15 वाजलेला आहे. टाइम भरपूर झालाय. तुम्ही लवकर या म्हणाले. एक अभंग वारू पाडी आपण निवड गुलाल करायची आहे.